नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही माधवीताईंकडे येते आणि माधवीताईंना विचारते, अहो ऐका ना. तर माधवीताई सावनीला म्हणतात, तुम्ही माझ्याशी बोलत आहात का? तर सावनी म्हणते की हो. अहो तुमच्याशी नाही तर मी कोणाशी बोलणार आहे, इथे तर तुम्हीच आहात ना. तर आता माधवीताई म्हणतात, बोला ना, काय झालं? तर सावनी म्हणू लागते, अहो मी थोड्या वेळासाठी तुमच्या घरी येऊ शकते का? कारण काय आहे ना की आमच्या घरी कलरचं काम चालू आहे. तर आता माधवीताई सावनीला विचारतात, तुम्हाला काही कलरचा त्रास वगैरे होत आहे का? तर सावनी म्हणते की हो, बघा ना, माझ्या शिंका थांबतच नाही आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारत आहे की मी तुमच्या घरी येऊ का? तर आता माधवीताई सावनीला म्हणतात, मागची पार्श्वभूमी पाहता पण तुमच्यावर भूतदया दाखवत मी तुम्हाला घरी घेऊन जाऊ शकते. परंतु कसं आहे ना, आमच्या घरीसुद्धा कलरकाम केलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथेही त्रास होणार आहे. आता माधवीताई सावनीलाही कारण देतात. आता मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी म्हणू लागते, अरे देवा, कोणत्या मुहूर्तावर या बायकांनी कलरचं काम काढलं आहे काय माहीत, असं म्हणत सावनीही रागाने घरी निघून जाते. आता माधवीताईंना मात्र खूप आनंद झालेला असतो. आता माधवीताई लगेच दरवाजा बंद करून घेतात आणि सावनीची मजा पाहत असतात. तर आता सावनी ही घरी येते, तर इकडे सागर, इंद्राताई, स्वाती सर्वजण हसत असतात. आता सावनीच्या हे सगळं काही लक्षात येतं. आता मात्र सावनीला या सगळ्यांचा खूप राग आलेला असतो. आता सावनी ही इंद्राताईंना म्हणू लागते, हे सगळं काही तुम्ही मुद्दाम केलं आहे ना? परंतु सागर, इंद्राताई काहीच बोलत नाहीत. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, मला माहीत आहे हे सगळं काही तुम्ही मला त्रास देण्यासाठीच केलं आहे, परंतु त्रास देण्याची पण लिमिट असते. परंतु आता तर तुम्ही लिमिट क्रॉस केली आहे. तुम्हाला हेच हवं आहे ना, मी या घरातून निघून जायला हवं? तर मी आता या घरातून निघून जाते. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. आता हे ऐकून इंद्राताईंना खूप आनंद झालेला असतो. तर सावनी म्हणू लागते, परंतु त्याआधी मी आदित्यच्या क्लासमध्ये जाणार, तिथे त्याला पिकअप करते आणि त्यानंतर मी आदित्यला घेऊन माझ्यासोबत जाणार आहे. आदित्यला मी इथे ठेवणार नाही. तर आता इंद्राताई सावनीला म्हणतात, आदित्यला का घेऊन जात आहेस? आदित्यला तर काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तर तुलाच आहे ना, मग तूच जा, कारण तुलाच तर कलरचा त्रास होत आहे. हे काम तर 2-3 दिवस चालूच राहणार आहे आणि हो, 2-3 दिवसानंतर तुला जर वाटत असेल तर तू येऊ शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आता इंद्राताईंचा हा टोमणा सावनीला कळालेला असतो. सावनी म्हणू लागते, हो का? तुम्हाला काय मी मूर्ख वाटत आहे का? हे सगळं काही तुम्ही मुद्दाम करत आहात, एवढंही मला कळत नाही आहे का? परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सावनी आहे आणि सावनी जिद्दी आहे. सावनी आदित्यला स्वतःपासून कधीही दूर करणार नाही, त्यामुळे मी आदित्यला घेऊन जाणार. मी आदित्यला तुमच्याजवळ ठेवणार नाही. आता हे ऐकून सर्वजण शांतच होतात. सावनी ही तिथून रागानेच निघत असते, परंतु त्याचवेळी मुक्ताही सावनीला आवाज देत म्हणते, सावनी थांबा, सॉरी, मी तुमची माफी मागत आहे. तुम्हाला त्रास होत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. तर सावनी म्हणू लागते की हे सगळं काही सर्वांना माहीत आहे आणि हे सगळं काही नाटक होतं. तर मुक्ता म्हणू लागते, परंतु मला माहीत नव्हतं आणि मला जर माहीत असतं तर मी असं होऊच दिलं नसतं. परंतु मी सर्वांच्या वतीने तुमची माफी मागत आहे ना. तर आता सावनी ही मुक्ताला म्हणू लागते की हे सगळं काही मुद्दाम चालू आहे. मला माहीत आहे की ही सगळी नाटकं तुम्ही मुद्दाम करत आहात आणि तू सॉरी ही मुद्दामच बोलत आहेस. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी जाताना आदित्यलाही घेऊन जाणार. तर मुक्ता म्हणू लागते, सावनी प्लीज, मी तुमची माफी मागत आहे. तुम्ही आदित्यला कुठेही घेऊन जाऊ नका प्लीज. तर आता सावनी ही बॅगा घेऊन निघालेली असते. तर आता मुक्ता ही सावनीला थांबवत म्हणते, सावनी थांबा, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी सॉरी म्हणत आहे ना, सॉरी म्हणून झालं आहे, तरीसुद्धा कशाला सीन क्रिएट करत आहात? तर आता सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता प्लीज, तू थांबवण्याची नाटकं करू नकोस. तुझी आई आणि माझी एक्स सासूबाई या दोघी मिळून मला त्रास देण्यासाठी हे सगळं काही करत आहेत आणि हा सगळा काही त्यांचाच प्लॅन आहे. तेवढ्यातच माधवीताई बाहेर येतात आणि म्हणू लागतात की हो, आम्ही हे सगळं काही मुद्दामच करत आहोत. जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत आम्ही असं करत राहणार. तर मुक्ताही म्हणू लागते, आई. तर आता सावनी म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही मला त्रास देणार? परंतु तुम्ही जर असं करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा त्रास तुम्ही मला देणार आहात तितकाच त्रास तुमच्या मुलीलाही होणार आहे, तुमच्या मुलीलाही सहन करावा लागणार आहे. तर माधवीताई म्हणतात, साहजिकच होणारच ना तिला त्रास. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मीही ठरवलं आहे, मी माझ्या मुलीला या घरात ठेवणार नाही. आता एक तर तुम्ही या घरात राहाल, नाहीतर माझी मुलगी राहील. आता मात्र सर्वजण शांतच होतात, सर्वांना धक्काच बसतो. तर आता माधवीताई इंद्राताईंना आवाज देत म्हणतात, अहो इंद्राताई, हे बघा, माझ्या मुलीला तुमच्या घरी त्रास होत आहे आणि अशा त्रासामध्ये मी माझ्या मुलीला खितपत ठेवणार नाही. त्यामुळे मी माझ्या मुलीला घरी घेऊन जाणार. आणि या कोण आहेत? तर इंद्राताई म्हणतात, सावनी.
तर आता माधवीताई म्हणतात, हां, मग हिचं काय करायचं, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवा, परंतु यापुढे मी माझ्या मुलीला तुमच्या घरी ठेवणार नाही. कळालं का 102? आता माधवीताईंचं हे नाटक इंद्राताईंच्या लक्षात येतं. आता इंद्राताईसुद्धा नाटक करत म्हणतात, 101 आवाज खाली कर. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. तर इंद्राताई आवाज चढवत म्हणतात, हे काय चाललंय गं, प्रत्येक वेळी 10 वेळा बोलून दाखवतेस की मी माझ्या मुलीला घरी घेऊन जाणार, घरी घेऊन जाणार. मग जा ना, तसंच घेऊन जाऊ शकतेस तू. आमच्याजवळ ठेवायची काहीही गरज नाही. जा घेऊन, तुझ्या पोरीला तू आत्ता घेऊन जा. तर आता माधवीताई म्हणतात की हो, मी जाणारच आहे, कारण माझ्या मुलीवर पूर्ण अधिकार आहे. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई तू तरी शांत हो. माधवीताई म्हणतात, माझा तुझ्यावर अधिकार आहे, मुक्ता तू घरी चल. तर आता सागर त्यांच्यामध्ये पडत म्हणतो, आई मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज तुम्ही त्यांना घेऊन जाऊ नका. परंतु माधवीताई म्हणतात, मी कोणाचंही ऐकणार नाही. जोपर्यंत ही बाई तुमच्या घरी आहे तोपर्यंत मी माझ्या मुलीला इथे राहू देणार नाही. असं म्हणत माधवीताई मुक्ताला घेऊन जातात. आता मुक्ता ही सागरला म्हणू लागते, सागर तुम्ही तरी काहीतरी बोला ना. परंतु माधवीताई दरवाजा बंद करून घेतात आणि मुक्ताला घरात घेऊन जातात. आता सागर थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु माधवीताई काही ऐकून घेत नाहीत. आता मात्र सागरला खूप वाईट वाटत असतं. आता या सगळ्याचा राग इंद्राताई सावनीवर काढतात आणि सावनीला म्हणतात, ए चटक चांदणी, बघितलंस काय, माझ्या घरची लक्ष्मी तुझ्यामुळे बाहेर गेली. तू ना 1 नंबरची अवदसा आहेस, अवदसा. अगं तुला तुझा पहिला संसार टिकवता आलाच नाही आणि आता माझ्या मुलाचा दुसराही संसार मोडायला निघाली आहेस. जा बाई, तू एकदा जा या घरातून. आता इंद्राताई सावनीसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, जा. तर आता सावनी ही इंद्राताईंना म्हणू लागते, सासूबाई, अहो काय आहे ना, हे तर होणारच होतं. आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो, सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सावनीमुळे आपली मुक्ता आपल्या घरातून निघून गेली ह्या गोष्टीचा सागरला खूप राग आलेला असतो. सागर रागानेच घरात निघून जातो. परंतु सावनी मनाशीच खुश होत म्हणू लागते, हा काय चमत्कार झाला, ही तर मला घराबाहेर काढायला निघाली होती ना, परंतु आता स्वतःच घराबाहेर गेली. वा सावनी वा. मुक्ता, अगं तू तर घर सोडून निघून गेलीस आणि आता तर माझ्यासाठी रस्ताच मोकळा झाला आहे. मुक्ता गेली म्हणजे आता तिची जागा सावनी अगं तुलाच भरून काढायची आहे. आता सावनी मनातून खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताचे वडील माधवीताईंना म्हणू लागतात, माधवी अगं प्लीज माझं ऐकून घे, याला काहीच अर्थ नाही आहे गं, याला काही अर्थ आहे का. अगं मुक्ताचं लग्न झालं आहे आणि लग्न झालेल्या मुलीला असं अचानक घरी घेऊन येणं बरं दिसतं का. तर माधवीताई म्हणू लागतात, काही गोष्टी अशा आहेत ना, दिसायला बऱ्या नाहीत परंतु राजरोसपणे चालू आहेत. मग हे पण बरं आहे. मग जर माझी मुलगी माझ्या घरी आली तर त्यामध्ये काय चुकीचं आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आई अगं तुझे मुद्दे मला पटत आहेत आणि तुझं काहीच चुकत नाही आहे, परंतु सईचा विचार केला आहेस का तू. अगं सई माझ्याशिवाय राहू शकणार आहे का. नाही ना. अगं तुला माहीत आहे ना, सई माझ्याशिवाय राहू शकत नाही. तर आता माधवीताई म्हणू लागतात, माहीत आहे, अगदी चांगलंच माहीत आहे. आणि हो, सई मोठी झाली ना आणि मोठी झाल्यानंतर तुझं ऐकणार नाही तेव्हा तुला कळेल की माझी काय तळमळ आहे. अगं आणि तिला करमणार नाही ना, मग येईल ती इथे राहायला आणि तुम्ही दोघांनीही इथे राहायचं आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर मुक्ताही माधवीताईंना म्हणू लागते, आई तू हट्ट करू नकोस, प्लीज माझं ऐकून घे. तर माधवीताई मुक्ताला म्हणतात, हो का, तू तुझा हट्ट सोडणार आहेस का, मग मी सुद्धा माझा हट्ट सोडणार. सावनीला जर घराबाहेर काढत असशील तर मगच मी तुझी पाठवणी करणार, अगदी तुझ्या सासरच्या पद्धतीने. मग मी तुला अडवणार नाही, परंतु त्या अगोदर तू सावनीला घराबाहेर काढ. तर आता मुक्ताही माधवीताईंना म्हणू लागते, आई अगं मी तिला का सहन करत आहे हे तुला माहीत आहे ना. तर माधवीताई मुक्ताला म्हणतात, सावनीचा विषय परत अगं परत तेच बोलत आहेस तू. अगं तू जर तुझ्या सुखाचा विचार करत नसशील तर एक आई म्हणून मला तुझा विचार करावाच लागणार आहे आणि तो माझा हक्क आहे, लक्षात ठेव. यापुढे मला या विषयावर बोलायचं नाही. आता मात्र मुक्ता शांतच होते. मुक्ता ही बाबांना बोलू लागते, बाबा तुम्ही तरी समजवा. परंतु आता मुक्ताचे वडीलसुद्धा काहीच बोलत नाहीत. मुक्ताची आई म्हणू लागते, आता जे मी बोलणार आहे तेच होणार आहे. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, उगाच डोक्याला माझ्या ताप नको. असं म्हणत माधवीताई किचनमध्ये निघून जातात आणि विचारत असतात की कॉफी हवी आहे का. परंतु त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. तर मुक्ताही बाहेर येऊन पाहते तर आता इंद्राताई आलेले असतात. तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी तुम्ही या ना. तर इंद्राताई म्हणतात, नाही असू दे. सुनबाई मला एक सांग, तू माझं कपाट आवडलंस का. तर मुक्ता म्हणू लागते, काय झालं मम्मी, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तर इंद्राताई म्हणू लागतात, नाही गं, माझे काही ब्लाऊज सापडत नाहीत ना, म्हणून मी तुला विचारण्यासाठी आले आहे, कुठे ठेवले आहेस. तर मुक्ता म्हणू लागते, मम्मी हे तुमच्या रोजच्या वापरातले नाही आहेत ना, म्हणून मी वरच्या खणात ठेवले आहेत, तिथेच असतील.
आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात ठीक आहे असं म्हणत इंद्राताई तिथून निघून जात असतात. आता इंद्राताईंनी मुक्ताला काही घरी बोलावलेलं नसतं आणि म्हणूनच मुक्ताला थोडं वाईट वाटतं. आता मुक्ता घरात निघून जाते तर इकडे मुक्ताची आई मुक्ताच्या बाबांना म्हणत असते, पुरू तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, हे सगळं काही मी मुक्ताच्या भल्यासाठीच करत आहे. आता पुन्हा एकदा दरवाजाची बेल वाजते आणि म्हणूनच मुक्ताई बाहेर येऊन पाहते तर आता स्वाती आलेली असते. आता मुक्ता विचारते काय झालं स्वातीताई? तर आता स्वाती म्हणू लागते, मुक्ता अगं आपण जेव्हा वाण सामान भरलं होतं तेव्हा शेवयाचं पाकिटसुद्धा मागवलं होतं ना, मग ते पॉकेट कुठे आहे? मला तर ते पॉकेट कुठेच मिळत नाही आहे. तर आता मुक्ता म्हणू लागते, ताई अहो जी पितळ्याच्या भांड्यांचा रॅक आहे तिथेच त्याच्या मागच्या डब्यामध्ये आहे. तर आता स्वाती म्हणू लागते, अरे बापरे, मी सगळीकडे शोधलं परंतु तिथेच शोधायचं राहिलं. कसं आहे ना मुक्ता, आत्तापर्यंत किचन तूच सांभाळत होतीस आणि म्हणूनच आम्हाला काही काळजीचं कारण नव्हतं, पण आता तर काहीच सापडत नाही. आणि हो, सईची क्लासची बॅग कुठे आहे तीही कुठे सापडत नाही आहे. तर आता मुक्ता विचार करू लागते आणि म्हणते, सईची क्लासची बॅग आता सईने कुठे ठेवली असेल काहीच माहीत नाही, थांबा मी येते असं म्हणत आता मुक्ता शोधण्यासाठी जात असते. तर तेवढ्यातच तिथे माधवीताई येतात आणि मुक्ताचा हात पकडतात आणि विचारतात, कुठे निघाली आहेस? तर मुक्ता म्हणू लागते, सईची क्लासची बॅग. तर माधवीताई स्वातीला म्हणतात, मुक्ता घरी येणार नाही आहे, तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते तुम्ही व्हिडिओ कॉल करून विचारू शकता. आता मात्र मुक्ताला काही घरी जाता येत नसतं आणि स्वातीही काही बोलू शकत नसते. तर मुक्ता म्हणू लागते, परंतु आई अगं सईची क्लासची बॅग. तर माधवीताई म्हणू लागतात, व्हिडिओ कॉलवर सांगू शकतेस तू. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, सईना क्लासमधून आल्यावर कदाचित बेडच्या मागेच टाकत असते, तिथेच ती ठेवत असते, तुम्ही तिथे पाहाल का? कदाचित ती तिथेच असेल बॅग. तर स्वाती म्हणते ठीक आहे. आता स्वातीही तिथून निघून जाते. मात्र त्याचवेळी आता स्वातीच्या मागोमाग सागरही तिथे आलेला असतो. आता सागर हा मुक्ताला विचारतो, मुक्ता अहो माझी येल्लो कलरची फाईल कुठे आहे, खूप महत्त्वाची आहे. तर आता मुक्ता म्हणू लागते, सागर अहो काय चाललं आहे, तुमच्या महत्त्वाच्या फाईल मी कुठे ठेवते तुम्हाला माहीत आहे ना? सागर म्हणतो हो. तर मुक्ता म्हणते, अहो कपाट उघडून बघा ना, समोरच आहे, समोरच्या रॅकमध्येच आहे. तर आता माधवीताई म्हणू लागतात की हसावं की रडावं मला काहीच कळत नाही. अगदी जेमतेम 1 तास झाला असेल मी मुक्ताला ह्या घरात घेऊन आले आहे, परंतु तुमच्या घरची मंडळी सारखी बेल वाजवत आहे, सतत कोणी ना कोणी येतच आहे, कोणीही यायचं काही थांबत नाही. परंतु तुम्हाला वाटत असेल की असं करून मी मुक्ताला घरी सोडेन, तर असं काही होणार नाही. जोपर्यंत सावनी इथे आहे तोपर्यंत मुक्ता येणार नाही. आणि मुक्ता तू का बघत आहेस, चल घरात असं म्हणत माधवीताई मुक्ताला घरी घेऊन येतात. तर आता त्यांच्या मागोमाग सागरही आलेला असतो. तर आता मुक्ता ही आईला म्हणू लागते, आई तू बघतेस ना, अगं सगळ्यांचं किती अडत आहे, प्लीज मला घरी जाऊ दे. तर त्यानंतर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, अगं ऐक ना, त्या सगळ्यांना मुक्ताची सवय झाली आहे आणि मुक्ताला सगळ्या घरातल्या गोष्टी माहीत आहेत, मग तिला जाऊ दे ना. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, आई अहो तुमच्या मुलीची आम्हाला सवय झाली आहे आणि तुमच्या मुलीशिवाय आमचं पानही हलत नाही. तर आता मुक्ताचे वडील म्हणतात, माधवी अगं बघ ना, सर्वजण किती वेळा येत आहेत, खरंच त्यांचं अडत असेल तर त्यांना जाऊ दे ना. तर आता मुक्ता म्हणू लागते, आई अगं प्लीज मला जाऊ दे ना. तर आता माधवीताई म्हणतात, ठीक आहे तू जाऊ शकतेस. आता मुक्ता खुश होते. तर माधवीताई म्हणतात, परंतु एक अट आहे, तू या घरात परत कधीही यायचं नाही. आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता म्हणू लागते, आई अगं हे काय नवीन, आणि तुझा काही हट्ट असतो हा, आणि असं कोणी हट्ट करतं का? तर माधवीताई मुक्ताला म्हणतात की हो, हा माझा हट्ट समज, तुझा मान राखण्यासाठी, तुझा मान जपण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. एक आई म्हणून मला हक्क नाही का? अगं तुला तुझा स्वाभिमान नाही, परंतु मला अभिमान आहे आणि तू माझा अभिमान आहेस. तू आणि त्या सावनीसोबत राहणार आहेस, अगं हा तुझा सरळ अपमान आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही का? तर त्यानंतर माधवीताई मुक्ताच्या वडिलांना म्हणू लागतात, इतकी लाचार मुलगी अरे त्या सावनीसोबत राहणार आहे, आणि ती सावनी स्वतःला काय समजते, माझी मुक्ता काही रस्त्यावर पडली आहे का? तर आता माधवीताई रडू लागतात. तर आता सागर माधवीताईंना म्हणू लागतो, आई तुम्ही शांत व्हा. तर मुक्ता म्हणू लागते, आई तू रडू नकोस, मी जात नाही, तुझा हट्ट आहे ना मी कुठेही जाऊ नये, मग मी कुठेही जाणार नाही, तुझी शपथ मी इथेच राहणार आहे, मी नाही जाणार, तू रडू नकोस. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, आई प्लीज तुम्ही रडू नका, मुक्ता कुठेही जाणार नाही, हवं तर मीही कुठे जाणार नाही, तुम्ही जिथे सांगाल तसंच आम्ही वागणार आहोत, तसंच आम्ही करणार. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, नाही माझं असं म्हणणं नाही, खरं तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, प्लीज सगळ्यांनी मला समजून घ्या. आता तेवढ्यातच तिथे सई येते आणि मुक्ताला विचारते, मुक्ताई तू मला न सांगता आज्जूच्या घरी राहायला आली आहेस का? तर त्यानंतर सई माधवीताईंना म्हणते, आज्जू अगं तू तरी सांग ना. तर आता माधवीताई रडत असतात. तर सई माधवीताईंना विचारते, आज्जू अगं काय झालं आहे आणि तू का रडतेस?
तर माधवीताई म्हणतात, अगं असं कसं? तुझी मुक्ता आई तिच्या आईकडे आल्यावर तिची आई का रडेल? अगं मी स्वयंपाक करत होते ना, मग तेव्हा कांदा कापत होते. आता कांदा कापत असताना डोळ्यातून पाणी तर येणारच ना, आणि म्हणूनच पाणी आलं आहे. मी रडत नाही. तर सई म्हणते, मग ठीक आहे. आता सई सागरला म्हणू लागते, पप्पा क्लासच्या सरांचा फोन आला होता. सागर विचारतो, मग काय झालं? तर आता सई खुश होत म्हणते, आज क्लासला सुट्टी आहे. असं म्हणत सईला खूप आनंद झालेला असतो. आता सई सागरला म्हणू लागते, पप्पा मला आणि आदिदादाला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जाशील का? आता मात्र मुक्ता ही सईला म्हणते, सई एक मिनिट, काय म्हणालीस तू? तर सई म्हणू लागते, आईस्क्रीम, मला आईस्क्रीम खावंसं वाटत आहे. तर आता मुक्ता ही सईला म्हणू लागते, नाही सई, अगं तू परवाच आईस्क्रीम खाल्लं आहे, तेव्हासुद्धा तू माझं काहीच ऐकून घेतलं नाही, परंतु आता अजिबात नाही. आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आई सांगेल तसंच ऐकायचं असतं, आई सांगेल तसंच वागायचं असतं. आता आई सांगत आहे ना आईस्क्रीम नाही खायचं, मग आईस्क्रीम नाही खायचं. आता प्रत्येक वेळी मी तुझा हट्ट पूर्ण करणार नाही. तर आता मात्र माधवीताईंना ठसका लागल्याचं नाटक करतात. आता मुक्ताच्या लक्षात येतं. तर मुक्ता म्हणू लागते, सई बाळा, तुला आईस्क्रीम खावंसं वाटतंय ना, मग मी तुझं हट्ट पूर्ण करेन. सागर, आता सईला आईस्क्रीम खावंसं वाटत आहे ना, मग जा तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन. आता मात्र मुक्ता शांतच होते. सईला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता सागर म्हणतो, ठीक आहे. तर आता सागर आदित्य आणि सईला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जातो. तर आता मुक्ता म्हणू लागते, आई अगं आता मुलीचा हट्ट पूर्ण करावाच लागतो. तर आता माधवीताई मुक्ताकडे पाहू लागतात. तर आता मुक्ताचे वडील माधवीताईंना म्हणतात, माधवी कसं आहे ना, आता मलाही माझ्या मुलीचा हट्ट पूर्ण करावाच लागेल, मलाही माझ्या मुलीसाठी आईस्क्रीम आणावं लागेल. असं म्हणत मुक्ताचे वडील मुक्तासाठी आईस्क्रीम आणण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही किचनमध्ये वावरत असते. आता स्वाती ही इंद्राताईंना विचारते, मम्मी हिचं नक्की काय चाललं आहे, ही काय बनवत आहे, कारण जळक्या चॉकलेटसारखा वास येत आहे. तर आता इंद्राताई म्हणू लागतात, स्वाती तिला काय पण बनवू देत, परंतु माझा किचन खराब झाला तर मी हिचं काय बनवते ते तू बघच. तर आता लक्की म्हणू लागतो, मम्मी अगं तू का चिडतेस, हे सगळं काही तुझ्यासाठीच चाललं आहे, तुला खुश करण्यासाठी हे सगळं काही ती करत आहे. तर आता इंद्राताई म्हणू लागतात, मला खुश करण्यासाठी, आणि हिला काय वाटलं मी खुश होणार आहे, मी तिच्यावर कधीही खुश होणार नाही. आता तेवढ्यातच सावनी ही इंद्राताईंना म्हणते, हे बघा मी तुमच्यासाठी काय बनवलं आहे. तर इंद्राताई म्हणतात, हे काय आहे, जळका तर वास येत आहे. तर आता मात्र सावनी ही हळू आवाजातच म्हणू लागते, चौथी फेल ती चौथीच फेल. तर आता इंद्राताई विचारतात, काय म्हणालीस? तर सावनी म्हणते, काहीच नाही, अहो मी तुमच्यासाठी केक बनवला आहे, आणि हा जळका केक नाही आहे, याला ब्राउनी म्हणतात. सावनीने बनवली ब्राउनी, आणि खास तुमच्यासाठी. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, नक्की हे काय बनवलंयस, मला काहीच कळत नाही. तर स्वाती विचारते, काय गं, या अगोदर तू असं काही बनवलं होतंस का? तर सावनी म्हणू लागते, नाही, या अगोदर मी काही बनवलं नव्हतं, परंतु मी रील्स बनवली आणि त्यानंतर त्या रील्सप्रमाणेच मी बनवलं आहे. तर आता इंद्राताई म्हणू लागतात, आली मोठी बनवणारी, तू रील्स बघणार आणि बनवणार. इंद्राताई सावनीला विचारतात, तू काय आमच्यावर प्रयोग करतेस का, तुला काय आम्ही उंदीर वाटत आहोत का? तर सावनी विचारते, उंदीर? तर लक्की म्हणू लागतो, माऊस माऊस. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, ते सफेद उंदीर असतात ना काचेच्या पेटीत, आणि सायनवाले त्यावर प्रयोग करतात. तर स्वाती म्हणू लागते, मम्मी अगं सायंटिस्ट ते प्रयोग करत असतात. तर इंद्राताई म्हणतात, हां तेच तेच, आणि आता हे तेच करणार आहे का, आणि असं आम्हाला खाऊ घालणार आहे का? नाही नाही, मला बाबा मरायचं नाही आहे, मला हिच्या हातचं खायला नको. असं म्हणत इंद्राताई तिथून निघून जात असतात. तर सावनी म्हणू लागते, अहो खाऊन तर बघा. इंद्राताई म्हणतात, नाही नाही, मला मरायचं नाही. आता मात्र येतो नंबर स्वातीचा. तर आता सावनी ही स्वातीला म्हणते, स्वाती अगं तू तरी खा ना. तर आता स्वाती जुईचं कारण देत म्हणते, नाही, मी जर असं काही खाल्लं तर जुईला त्रास होणार आहे ना, आणि ती रडत आहे, मी आलेच. असं म्हणत आता स्वातीही तिथून निघून जाते. आता नंबर येतो लक्कीचा. ती म्हणू लागते, लक्की अरे तू तरी खा ना. तर लक्की लगेचच तुषारला फोन करतो आणि म्हणू लागतो, आलो हा मी लगेच, आणि लक्कीही तिथून निघून जातो. तर आता सावनी म्हणू लागते, काय ह्यांचं चाललंय, या घरात ना कोणालाही माझी किंमत नाही. आता सावनी स्वतःच त्याची टेस्ट करून पाहते आणि म्हणू लागते, खरंच खूप छान झालं आहे सावनी, तुझ्या हाताला खरंच खूप छान चव आहे, परंतु गाढवाला गुळाची चव नाहीच ना. तर तेवढ्यातच मुलं येतात. आता सावनी म्हणू लागते, मुलांना नक्कीच आवडेल. आता सावनी मुलांना म्हणते, तुमच्यासाठी मी काय बनवलंय पहा ना. तर आता सई म्हणू लागते, मम्मा अगं आईस्क्रीम आणि केक एकत्र खायचा नाही असं मला मुक्ताईने सांगितलं आहे, त्यामुळे मला तरी आता केक नको. तर आता आदित्यही म्हणू लागतो, हो ना, आता मी सुद्धा आईस्क्रीम खात आहे ना, मग मलाही केक नको आहे. असं म्हणत दोघेही खेळण्यासाठी निघून जातात. आता मात्र सावनीचा खूप जळफळाट होत असतो, कारण सावनीने बनवलेली ब्राउनी कोणीही खाल्लेली नसते.
तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इंद्राताई मुक्ताच्या हातामध्ये तिकीट देतात आणि मुक्ताला म्हणतात तू फिरायला जायचं आहे केरळला, हे सगळं काही तुझी सासू सांगत आहे. आता मात्र हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं. तर आता सावनी मनाशीच म्हणते फिरायला जाणार. आता काही झालं तरी मी मुक्ता तुला सागरसोबत फिरायला जाऊ देणार नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. आता सावनी ही आदित्यचे कान भरवत आदित्यला म्हणू लागते की सागर आणि मुक्ता 4 ते 5 दिवसांसाठी फिरायला जाणार आहेत आणि मग मात्र या घरातील सर्वजण प्लॅन करणार आणि आपल्याला घराबाहेर काढणार आणि वाचवण्यासाठी सागरही नसणार. आता मात्र आदित्य घाबरून गेलेला असतो. आता हा सावनीचा प्लॅन यशस्वी होईल का? की सावनीच्या नाकावर टिचून सागर आणि मुक्ता फिरण्यासाठी जातील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.